नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 10 बल व बलाचे प्रकार या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा। प्रश्न, टिंबटिंब वस्तूची दिशा बदलण्यासाठी टिंबटिंब लावावे लागते। उत्तर, गतिमान आणि बल। प्रश्न, हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर टिंबटिंब व टिंबटिंब ही बले लावलेली असतात। उत्तर, स्नायुबल, घर्षण बल, गुरुत्वीय बल। प्रश्न, एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला, त्याची टिंबटिंब बदलायची असेल तर त्यावर टिंबटिंब लावावे लागते। उत्तर, गती बल। प्रश्न, घर्षण बल हे नेहमीच गतीच्या टिंबटिंब कार्य करते। उत्तर, विरोधात। प्रश्न क्रमांक 2, शोधा पाहू माझ्या सोबती कोण। आता इथे आहे, बैलाने गाडी ओढणे। उत्तर, स्नायू बल। क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे। चुंबकीय बल। ताणकाट्याने वजन करणे। गुरुत्वीय बल। सायकलला ब्रेक लावणे। घर्षण बल। घासलेल्या प्लास्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे। उत्तर, स्थितिक विद्युत बल। 3 नंबर प्रश्न, खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा। उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू। उत्तर, गुरुत्वीय बल। आकाशातून जाणारे विमान। यांत्रिक बल, स्नायू बल, घर्षण बल, गुरुत्वीय बल। प्रश्न, उसाच्या चरकातून रस काढताना। यांत्रिक बल, स्नायू बल, घर्षण बल। धान्य पाखडले जात असताना। स्नायू बल, गुरुत्वीय बल। प्रश्न 4, प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा। 1, स्नायू बल। उत्तर, आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडे यांचा वापर तसेच हातांच्या आणि पायांच्या मदतीने आपण विविध क्रिया करतो त्यावेळेला ज्या बलाचा वापर होतो त्याला स्नायू बल असे म्हणतात। उदाहरणार्थ, वजन उचलणे तसेच हातगाडीवाला आपल्या स्नायू बलाने हातगाडी ओढतो। गुरुत्वीय बल। पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते, याला गुरुत्वीय बल असे म्हणतात। उदाहरणार्थ, झाडावरून तुटलेले फळ जमिनीवर पडते। यांत्रिक बल। विजेचा किंवा इंधनाचा वापर करून निरनिराळी यंत्रे आपल्या कामात मदत करतात, त्यामुळे कामे सहज व सोपी होतात। यंत्रांच्या लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात। उदाहरणार्थ, कपडे धुण्याचे मशीन, विद्युत पंप इत्यादी। 4 नंबर, स्थितिक विद्युत बल। काही प्रकारच्या पदार्थांत घर्षणाने विद्युत भार निर्माण होतो। अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात। उदाहरणार्थ, रबर आणि एबोनाइट पासून बनवलेल्या वस्तू तयार होणारे स्थितिक विद्युत बल। घर्षण बल। दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात किंवा घर्षण करतात तेव्हा घर्षण बल निर्माण होते। घर्षण बल गतीच्या विरोधात जाऊन काम करते। उदाहरणार्थ, चालत्या गाडीला किंवा वाहनाला ब्रेक लावताना घर्षण बलाचा उपयोग केला जातो। तिथेच कॅरम खेळताना सोंगट्यांची गती वाढवण्यासाठी कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते। चुंबकीय बल। चुंबकाच्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात।
मोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करून जड वस्तू उचलल्या जातात. प्रश्न 5. असे का? अ. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. जर यंत्रात तेल घातलेले नसेल तर त्याचे निरनिराळे भाग घर्षण करतील. यामुळे घर्षण बल वाढेल आणि कामाच्या गतीला विरोध होईल. असे होऊ नये म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. हा प्रश्न. वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते. पृथ्वीवरून वर फेकलेली प्रत्येक गोष्ट गुरुत्वीय बलामुळे खालच्या दिशेने खेचली जाते. पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेली प्रत्येक वस्तू उंचावर जाऊन खाली येते. ई प्रश्न. कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. उत्तर. कॅरम खेळताना सोंगट्या आणि कॅरम बोर्ड मध्ये घर्षण बल कमी झाले पाहिजे. घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल. यासाठी बोर्डचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत करतात. ई प्रश्न. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो. उत्तर. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग जर गुळगुळीत असेल तर तेथे घर्षण बल राहणार नाही आणि घाईघाईने जाणारे लोक घसरून पडतील. असे होऊ नये आणि लोकांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून तेथील घर्षण बल वाढवलेले असते. प्रश्न क्रमांक 6. आमच्यातील वेगळेपणा काय? स्नायू बल, यांत्रिक बल. स्नायू बल स्वतःच्या शरीरात असते. यांत्रिक बल हे यंत्रात असते. स्नायू बलासाठी आपल्या अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरली जाते. यांत्रिक बलासाठी विद्युत ऊर्जेची किंवा इंधनाची गरज असते. उदाहरणार्थ वजन उचलणे, हातगाडी ओढणे. उदाहरणार्थ मिक्सर, विद्युत पंप. हा प्रश्न. घर्षण बल व गुरुत्वीय बल. घर्षण बल दोन वेगवेगळ्या पृष्ठभागांमध्ये निर्माण होते. गुरुत्वीय बल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून निर्माण होते व पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर क्रिया करते. घर्षण बल नेहमी सरकणाऱ्या वस्तूच्या गतीच्या विरोधात कार्य करते. गुरुत्वीय बलामुळे पडणाऱ्या वस्तूच्या गतीत नेहमीच वाढ होत जाते. घर्षण बल वाढवता किंवा कमी करता येते. गुरुत्वीय बल कमी किंवा वाढवता येत नाही. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. अ प्रश्न. बल लावून काय काय करता येते? उत्तर. दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची दिशा बदलवण्यासाठी, त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा मूळ आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. जड सामान उचलणे, एखाद्या यंत्र चालवणे, वस्तूचे वजन करणे यासारखी कामे बल लावून करता येतात. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. हा प्रश्न. वजन म्हणजे काय? वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय. ही प्रश्न. स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती? उत्तर. नांगर, बैलगाडी, घोडागाडी, हातगाडी, नावेचा वल्ला, सायकल. आता इथे बघा उभी शब्द दिलेले आहे. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी टिंब बल लावावे लागते. तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर उभे लिहायचं आहे 1 नंबर मध्ये. इथे 1 नंबर इथे उभे दिलेले आहे. तर उत्तर आहे स्नायू बल. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी टिंब बलाचा उपयोग करतात. चुंबकीय बलाचा. आडवे शब्द. लोखंडी खिळाला स्वतःकडे ओढतो. उत्तर चुंबक. प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला आडवं लिहायचं आहे. आपण इथं 3 नंबर मध्ये हे आडवं उत्तर लिहिलेलं आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरले तेव्हा टिंब बल लागले गेले. उत्तर.
यांत्रिक बल. 5 नंबर, ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर टिंबटिंब बलामुळे पडतात. उत्तर गुरुत्वीय बल. Thanks for watching video. If you like my video, subscribe my channel and press the bell icon. Like करो, comment करो and share करो. मिलते हैं next video में. Bye.